नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TIT एक्झाम 3 याबद्दल एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे. निकालाबाबतची प्रेस नोट आहे. 2 सप्टेंबरचं महा अपडेट आहे मित्रांनो. नेमकं काय अपडेट आहे ते सांगतो आणि त्यानुसार तुम्हाला सुद्धा त्या ह्याच्यामध्ये ज्या लिस्टमध्ये तुमचं नाव शोधून बघायचंय आणि ती लिस्ट तुम्हाला जे की आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू की जे की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिषदेचे नोट्स काय आहे. तर मुद्द्यावर येतो. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने 27/5 ते 30/5 व 2/6 ते 5/6 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यात 60 परीक्षा केंद्रावर झाली. ओके, 2,11,308 प्रविष्ट झाले होते विद्यार्थी. 18 तारखेला निकाल लागला मित्रांनो. किती तारखेला? 18 तारखेला निकाल लागला. गुणवत्ता यादी व गुणपत्रक स्कोअर कार्ड महाराष्ट्र राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बीएड व DL परीक्षेचे एकूण 6,320 प्रविष्ट विद्यार्थ्यांना उमेदवारांपैकी 2,789 उमेदवारांना निकाल 25/8/2025 प्रसिद्ध करण्यात आला आहे. तथापि विद्यार्थी उमेदवाराच्या मागणीनुसार पुनश्च विहित नमुन्यातील गुण यादी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो येथे ज्या लोकांचं डबल नाव आलेलं आहे त्या लोकांना जे की आता पनिशमेंट तर नक्कीच मिळणार आहे. कारण त्यांनी काय केलंय, त्या गुणवत्ता यादीमध्ये कसं दिलंय बघा. कोम्बो डिस्प्ले इथं बघू आपण. बघा इथे काय दिलेलं आहे, एकदम मस्त दिले आणि मस्त गरजेचंच होतं. याच्यामध्ये अजून एक सुधारणा गरजेची होती, पण आपण आता मागणी कशी होती त्याप्रमाणे बघू. इथे पाहू शकता तुम्ही. तर इथे आहे रोल नंबर, इथे रजिस्टर नंबर, कॅटेगरी, त्यानंतर नेम, फुल नेम, त्यानंतर फिमेल आहे तर फिमेल, मेल आहे तर मेल, जन्मतारीख आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचे मार्क. म्हणजे याच्या सर्चिंग मध्ये जर डबल सापडला रे तो कायमचा निवड प्रक्रियेतून बाद होणार, एवढं निश्चितपणे या लिस्ट मधून जाहीर करता येईल. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा सुद्धा रोल नंबर टाईप करून येथे रोल नंबर टाईप करून सर्चिंग करून बघू शकता की कोणत्या नंबरला तुमचं नाव आहे, किती नंबरला नाव आहे. 2,813 पेज आहेत आणि याच्यामध्ये तुमचं नाव कुठे आहे हे बघू शकता. आणि TIT चा निकाल तुम्ही या लिस्ट मध्ये सुद्धा पाहू शकता. आपले मार्क बरोबर आहेत का हे सुद्धा पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र परीक्षा परिषदेने हे जे काही डिसिजन घेतलेलं आहे ते एकदम शून्य आहे आणि याच्यामध्ये मार्कात फेरफार होणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेच आजचं महत्वाचं 2 तारखेचं 2 सप्टेंबरचं अपडेट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अपडेट दिलेलं आहे 3 सप्टेंबरला. जवळपास आत्ताच आले अपडेट. आणि हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.